सभापती महोदय, बीड जिल्ह्याच्या खुल्या प्रवर्गाच्या लोकांच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे आणि आपल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या योजनेतून आणि आपल्या मुख्यमंत्री शाश्वत योजनेतून आपण मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना या संदर्भात लाभ देतो। केंद्र शासनाकडून आपल्याला याच्यात अनुदान प्राप्त होतो आणि राज्य शासनाचं देखील अनुदान आपण या संदर्भात देत असतो आणि एक टॉपअपची स्कीम आपण देखील या संदर्भामध्ये केलेली आहे आणि ही नियमित प्रक्रिया या ठिकाणी आहे। सन्माननीय सदस्यांनी हा प्रश्न जेव्हा उपस्थित केला होता त्यानंतर देखील आता आपण मोठ्या प्रमाणामध्ये निधी वाटप केलेला आहे आणि साधारणतः प्रश्नामध्ये विचारला की खुल्या प्रवर्गातील 2669 पात्र लाभार्थ्यांना निधी वितरण करण्याच्या संदर्भामध्ये प्रश्न होता। तर मी या संदर्भात सांगू इच्छितो की 2669 नाही, आता आपण प्रश्न उपस्थित झाल्यापासून आजतागापर्यंत जर आपण आकडेवारी घेतली तर 3459 लोकांचे आपण अर्ज मंजूर केलेले आहे आणि त्यांना 10.30 कोटी रुपयाचा निधी आपण या संदर्भात दिलेला आहे आणि सोबतच नवीन अर्ज आपण 5373 देखील मागवलेले आहे त्याच्या संदर्भामध्ये आणि जो आपला आर्थिक वर्ष आहे त्या नवीन आर्थिक वर्षामध्ये देखील आपण या संदर्भामध्ये मोठी तरतूद केलेली आहे आणि आपण आता लॉटरी सिस्टमही बंद केलेली असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र नेहमी पुढे राहावा अशा पद्धतीचे आपलं धोरण आहे आणि आता कालच आपल्याला 67 कोटी रुपये केंद्र शासनाचे प्राप्त झालेले आहे। आपण 80 कोटी रुपये पोखरामधून देखील आता डायव्हर्ट करत आहोत आणि राज्य शासनाने देखील 235 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे। त्यामुळे टप्प्याटप्प्याने दर महिन्यालाच आपल्याला अशा पद्धतीचे आपण अर्ज मंजूर करतो आणि नियमित प्रक्रिया आहे आणि कुठल्याही शेतकऱ्यांचा अर्ज आपण प्रलंबित ठेवत नाही, सर्व अर्ज मंजूर करून आपण टप्प्याटप्प्याने लाभ देत आहोत।